राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तास 2 तास आज लेटच आहे बुवा, विषय थोडा गंभीर होता। काय झालं, स्टोरी सांगणार आहे, फक्त 2 मिनटं ऐका। एक महत्त्वाचा विषय, काल थोडा आदळा बसला ह्या साईडला। काय झालं, म्हणजे फोन जे आपल्याला येतात, म्हणजे महाराष्ट्राची नेमकी गरज काय, लोकांची गरज काय तुम्हाला खरं सांगतो। अनेक लोक दारूमुळं त्या बाया डासाला रडतात, तुम्हाला सांगतो। लय दारूच्या आहारी गेल्यात आणि त्यांना त्यातून मुक्तता पाहिजे। काय करायचं तुम्ही सांगा। आता आपण सांगितलं पाहिजे ना, पण आपल्याकडे सांगायसारखं पाहिजे ना। बाबा दारू काही सुटन, दारू फक्त मनाव कंट्रोल सुटते। तुम्हाला पण माहिती आहे, दारूतून माणूस बाहेर लवकर येत नाही। आपल्या सबस्क्रायबरने आज सांगितलं की पाटण तालुका म्हणजे सातारा जिल्ह्यात कोयना नगर, कोयना डॅम जो म्हणजे धरण जे आहे ना, तिथं स्वामी समर्थांचं एक मंदिर आहे आणि त्या ठिकाणी दारूमुक्ती व्यसनमुक्ती केंद्र येते। तिथून दारू सोडली जाते। स्वामी समर्थांचं असं ते पण एक रूप आहे, ध्यानात ठेवा। कुतूहल आम्ही गेलो। आता आपल्याकडे काय कारबीर नाही सध्यात कंडिशनला, पण मी कार घेणारच आहे, तुम्हाला सांगतो। त्याचा व्हिडिओच बनवतो मी कार घेतल्याचा। काय झालं, कार खरंच गरजेची आहे, माणूस सुरक्षित राहतो, तुम्हाला खरं सांगतो। त्याला एसी नसावा काय नसा, पण कार असावा का। लांबचा प्रवास इतका सोपा नाही। आमच्या घरापासून 198 किलोमीटर अंतर, 200 धरून चाला। आदल्या दिवशी निघालो, पावसाळ्यात दिवस, पाऊस उघडीक आहे बरं का। स्वतः साताऱ्याच्या पुढे 5-6 किलोमीटरकडे शेंद्रे म्हणून HP चा पेट्रोल पंप आहे। तिथं टेलर, ओसाचा टेलर नसतं का आपलं मोकळं, साईडला लावलं होतं। तिथं झोपलो आम्ही। निम्या रात्रीनंतर मरणा डासाने खाल्लं। हे नियोजन नसल्यावर असं होतं। तर आम्ही सुद्धा फसतोय, काय सांगू। पण 2-4 तास झोप झाली, सकाळ उठून लवकर गेलो तिथं। 6:15 वाजता तिथं पोचलो आम्ही। पाऊस सुदैवाने अजिबात नव्हता। ती सगळी परिस्थिती हँडल केली, काय केली। आता तुम्हाला थोडाफार इथं दूर दिसत असेल, ती काय झालं, इथं या वनस्पतींच्या ना बारीक बारीक डास भयंकर आहेत। ते चालल्यानंतर याची तुमच्या डेंग्यूची ह्याची पण साथ चालली, म्हणून धूप लावलाय, धूप, काळजी करू नका। तिथं गेल्यानंतर सगळी परिस्थिती अवलोकन केली मी, सगळं पाहिलं। सगळ्यात महत्त्वाचं 80% लोकांना लागून येईल सत्य परिस्थिती। सगळ्यात महत्त्वाचं, तिथं कुठल्याही प्रकारचा यज्ञ करा, दानधर्म करा, लाख रुपये द्या, अजिबात नाही, 1 रुपया घेत नाहीत। 1 नंबर लावा लागतो आणि साधारणपणे 1700 पासून 2500 पर्यंत लोक येतात। कारच नुसते 100-200, त्यांनी पटांगणं पुरत नाही इतक्या कार, 200-300 कार। कार नाही येतात लोक, मोटरसायकल फार कमी आहे, कारण दिवस पावसाळ्याचं आहेत, इतकं सोपं नाही। त्या ठिकाणची नेमका कुणी जायचं सांगतो मला। व्यसन सोडायचं असेल ना, जो व्यसन आहे त्या व्यक्तीची स्वतःतून आतून इच्छा पाहिजे। तो रात्री जर कचकटून पिऊन आला, सकाळच्या पारी बायको नीट बोलत नाही, पोर नीट बोलत नाही, घरात सगळा हाज्या, त्याची स्वतःची इच्छा पाहिजे। त्यांना जबरदस्ती का तुम्ही माझा पोरगाला पेतो, माझा नवराला पेतो, जबरदस्ती नेला ना, त्याचं सुटत नाही बघा। आणि श्रद्धेचा भाग आहे, स्वामींच्यावर श्रद्धा असणं ही गरजेचं आहे तितकंच। हा, पण पार लिव्हर खराब झालेली, 80% लिव्हर खराब झालेली लोकांनी ती सोडून दिलेली आहे। आणि एकदा दोनदा जावं लागतं, काय नाही कुठं जे अन्नदानाची सोय आहे, सगळे। आणि लोक काय करतात, आपण बुवा 1000-500 रुपये खर्च करून येत ना, 50 रुपये, 51 रुपये, 11 रुपये देतात बुवा, त्याचा काही विषय नाही। तिथं महाराज पण आहेत सगळं, म्हणजे मला काय त्याच्यात म्हणजे चुकीचं वाटलं नाही। पण ज्यांची इच्छा आहे, आणि तो पत्ता तुम्हाला सांगतो, तुम्ही नेटवर सर्च केलं तुम्हाला लगेच मिळेल। हां, म्हणजे उंब्रज, सातारापासून उंब्रजपासून राईट घेतला की पवनानगर डॅम। हां, तर त्या ठिकाणी आहे 70-80 किलोमीटर, पण मध्ये जी एक 5-7 किलोमीटर पॅच म्हणजे रोड आहे ना, चिखल, लाल चिखल, आणि इतकं घसारतंय, तिथंच आम्ही घसारलो। थोडा आदळा बसलाय, पण काय प्रॉब्लेम, जास्त प्रॉब्लेम नाही, फक्त थोडं असं दुखत आहे, एवढाच विषय। आता आपल्या स्टोरीकडे आपण डायरेक्ट जाऊ। ही स्टोरी घडली जळगाव धुळे, ही जी सीमारेषेचा भाग आहे, म्हणजे 2 जिल्ह्याची थोडक्यात बॉर्डर व्हा, त्या ठिकाणी घडलेली घटना आहे। पारोळा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक कुटुंब आहे आणि एक स्त्री कळली, वय वर्ष 48, की तुम्हाला अख्खी स्टोरी समजली। स्त्री समजून उपयोग नाही, त्या स्त्रीची मानसिकता कळली तर अजूनच तुम्हाला सोपं जाईल। हां, वल्ली माती हजार गती, अशी माणसाची तरा आहे। जगात दिसणारी सगळीच माणसं काय अशी म्हणजे सरळ मार्गे चालणार नाहीत, पण वाकडं तिकडं चाललं ना की त्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही। ही परिस्थिती लोकांना लक्षातच येत नाही। विषय सांगतो, भामाबाई काळे
कुटुंब इतकं सुंदर आहे, नवरा नाही म्हणजे आहे, पण कसं आहे तुम्हाला माहिती आहे ना आता नवऱ्याचं कसं असतं, बरेच वेळा व्यसनाच्या आहारी गेल्यामुळं फक्त खाणे झोपणे जाऊन द्या गाडी, बाकी देख नाही. हां म्हणजे असून नसल्यासारखा असा प्रकार असून द्या. मुलं मात्र चांगले निघालेत. थोरला मुलगा गुजरातमध्ये कामाला आहे, बायको आहे, पोरं आहेत, सुखी कुटुंब. धाकटा मुलगा ॲल्युमिनियमच्या बांगल्याला खिडक्या बिडक्या स्लायडिंगच्या खिडक्या ते बांधच काम करतो, पैसा आहे. नवीन तरुणांनी त्या धंद्यात उतरायला काहीच अडचण नाही, त्या धंद्यात पैसा आहे. तुमचे 25 आणि 30 आणि 50,000 रुपये तो कुठे गेले नाहीत महिन्याला. स्लायडिंगच्या खिडक्या शिकून घ्या 6 महिने, नंतर उद्योग टाका, कुठंही टाका, करा. अशा प्रकारचा खिडक्या धाकटा बनवतात. त्याचं लग्न झालेलं आहे, एक मुलगी त्याला, सगळे व्यवस्थित. भामाबाई हिची मानसिकता अशी की ती कुणाचं ऐकणार नाही, अशी कडक स्वभावाची स्त्री. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला एक अत्यंत नाद होता. नाद असा पण नादिक नसा, हिला हिचा नाद काय सांगतो मला. या भामाबाईला नाद होता दागिनं बनवायचा. सगळे सराफा दुकानदार तिला ओळखायचे. का? ही थोडं वाकड झालं, इथं मनी चंबलाय हा नवीन टाकून द्या, इथं थोडं कांडाललं हे नवीन टाक, ही उजळून द्या, ते असं करा, बेंटेकचं आहे का काय नवीन ते दाखवा, नवीन डिझाईन ह्या कुठे लय दागिन्याचा नाद. बरं ज्याला ज्याचा नाद आहे ते पैसा कमावतो. आता उदाहरणार्थ एखादा आमदार बिमदार घ्या तुम्ही, त्यांना लोकांना सरासरी एक नाद असतोच बुवा, कचकाटून पैसा कमवायचा, 1000 5000 10,000 कोटी, हा असं ते त्यांच्या मार्गावर योग्य आहेत. हा काही ते वाद असे आहेत की जे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात का रस्त्याची, ह्याला समजा 40 कोटीचा आहे, हा 30 कोटीचा आहे, हा 60 कोटीचा आहे, जे कंत्राटदार आहेत लिगली तेच फक्त पगारी आहेत. लक्षात घ्या, कंत्राटदार पगारी. समजा 40 कोटीचा रस्ता होणार आहे, त्याला 60 कोटी टाकायची, 20 कोटी एक्स्ट्रा, म्हणजे तो नफा आहे हा टोटल फिरून 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 त्याच नेत्याकडे येतो. अशी सुद्धा परिस्थिती महाराष्ट्रात आहे आणि राज्यात पण आहे, आपले देशात पण आहे. ही चालू द्या, त्यांच्या पद्धतीने चालू द्या. ह्या बामाबाईचा एकच डोक्यात, स्वतःच्या हिमतीवर कमी, मग ती पारोळ्याला यायची. आता तिचं उंदीरखेड नावाचं गाव आहे, तिथून पारोळ्याला यायची. पारोळ्याला 4-5 घरी धुणी भांडी करायची, स्वयंपाक करायची, जेवायचा प्रश्न होतो, रात्री झालेला असतं. किंवा आपल्या समाजात असं आहे की काही झालं तरी चालेल, पण दारात आलेला चहा पाणी किंवा 2 घास त्याच्या पोटात गेलं पाहिजे, काही विषय नाही. जेवायला मिळायचं, सगळे मिळायचं, पैसा शिल्लक राहायचा. या पैशातून दागिनं बनवायची, गाडवायची. आता विषय एवढ्या पुरता मर्यादित नाही. एक मानवी देह, माणूस आहे, माणसाला पृथ्वी आहे. अक्षरशः माणसाला पृथ्वी, बुद्धाला पृथ्वी नाही. म्हणजे ज्या गोष्टींनी ते बनलं जातं, पृथ्वी म्हणजे जडत्व, शरीर, हे जिवंत शरीर हे माणसाला आहे, बुद्धाला जिवंत शरीर नाही, पृथ्वी नाही. पण ते हवा, वायू, तेज, तप, आकाश ह्याच्या रूपात ते असतं. मग पृथ्वी आपल्याला कातडे, चांबडे, त्याचे पण गरजा आहेत, याची पण गरज आहे. काय करणार, नाईलाजी. आणि त्याला कायदेशीर परवानगी आहे असं काही नाही. हा एक बाई नवरा हयात असताना दुसऱ्या व्यक्तीशी संबंध ठेवू शकते. तिला वाटलं बुवा आपलं बी कुठंतरी जमलं पाहिजे, जुळलं पाहिजे, आकडा टाकला पाहिजे. मग ते कुठं टाकायचं आणि काय टाकायचं ह्याच्यातच बरीच फसतात आणि जीव गमावून बसतात. तो आकडा थोडासा असा टाकला पाहिजे, कमीत कमी पुढचं तरी योग्य बसावा, बघावं माणसांनी. हिने सुद्धा बाबाबाईने बघितला. त्याचं नाव आहे अनिल गोविंद संधानशिव. ही व्यक्ती बोंबल बिख्या ह्या प्रकारात मोठी आहे. महाराष्ट्राची भाषा फार उन्नत आणि फार प्रगत आहे, पण लोकांनी फार असं शुद्ध गावरान तूप खाऊन खाऊन वाटलं. शुद्ध खात नाही, ते सेंट मारलेलं असतं. शुद्ध फक्त ओरिजिनल गावरान गायचं म्हशीचं शेतकरी बनवतो ते वाटलं करून टाकलं. बा असू द्या. तो हा जो अनिल आहे हा बोंबल बिख्या कशाला म्हणतात तुम्हाला सांगतो. काम नाही, धंदा नाही, ह्या पारा बस त्या पारा बस. एखादा का मांडला, चल इकडं चल तिकडं, कपडे थोडे नीट इस्त्री केले, बसला की निघाला, घरदार नाही, काय नाही, असाच उडान टप्पू. संध्याकाळ झाली, दिवस जसा मावळतीला गेला, यांना लगेच म्हणजे तिकडं कधी 90 कधी फुगा, असं ही फुग्यावलंच होतं. असू द्या. संध्याकाळी तराट प्यायचं, कुठे जेवायची सोय का असते का बघायचं, पानरावल्याला तराट द्यायचा, हॉटेलवाल्याला तराट द्यायचा, देतं कोणी बी, जाऊन द्या मरू द्या, जाऊन द्या, प्याताट द्या 2 घास. हे ह्याची निवड केली तिने. की ती असं आहे बघा, साकेटला साकेट कसं काय जुळलं कुणाला माहिती, पण जुळलं. मग ह्याची संध्याकाळची सोय झाली. मग पिऊन कार्यक्रम इकडं तिकडं कुठं. आता ह्यांच्याकडे सगळं एक गोष्ट नाही, तर ती बाई तर काय पैसा खर्च करू शकत नाही. लफड्यांचे लय प्रकार आहेत बरं का.
ते स्टँडर्ड वेगळं, मिडियम वेगळं, लो क्लास वेगळं, हाय क्लास वेगळं, आणि काट्या कुट्या रानावानात वेगळं. तुम्हाला माहीत नाही तिथं काय पैसे लागत नाही, लोरला लय पैसे लागत, त्या CCTVचं बिया असतं, कोण पिन पोलीस येते लय बिया. ही कशी जंगलात. हां, वनविभागाच्या जमिनी सगळीकडे, सगळ्या महाराष्ट्रात अख्ख्या. यांनी त्या वनविभागाच्या जमिनीचा वापर करायची. संध्याकाळी 7-7:30 वाजता याच्याकडे एक जुनी मोटरसायकल होती, मोटरसायकल घेऊन खेळ दुखत आहे, मोटरसायकल घेऊन तिला सोडवायला जायचा. जाऊन द्या. जी क्षेत्राचं निवड करायची ठोक्यासाठी, कार्यक्रमासाठी, ती वनविभागाच्या जमीन होती, निर्मनुष्य होती. ही फार धोकादायक असं, म्हणजे तिथं काय जर घटना घडली तर मदत कोणाचीच मिळत नाही. शिवाय अंधार, तिथं काय लाईटी बिटीची सोय नसती, काय नसती, जवळ असतो विषय. झाडं झुड पाचत्या, झाडं वाढलेली त्याच्या आडोशाला वगैरे असा विषय चालतो. तो गाडी दुसरीकडे लावायची, सगळं चाललं असतं. हिचं जे बघा सुरुवात कशी होती, हिचं जे गळ्यातलं सोनं आहे हे अनिलला खटकायचं. सगळं काम बघायचं, सगळं व्हायचं, कुणी कोणाला देणं नाही, कुणी कोणाला गेलं नाही, कसा राजखुशीचा मामला सगळा, आणि त्याला काय त्याचं परमिशन नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. पण पहिला मला लय दिवसापासून मी बोलत संग्राम मी नाव ऐकून नये. हा, कोणाच्या स्वप्नात काही आता एखादा स्वामी भक्त असला, ही दुनिया सांगतो मग, ही स्वामी भक्त असला, ते दिवसभर त्याचे विचार जर स्वामींची नाव, श्रद्धा, भक्ती, त्याचं काय असं नाव, आम्ही अडचणी येऊ नको स्वामी, कोर्टकची पायरी चढायला नको स्वामी, एखादा दुर्धर रोग देऊ नको, मला सुखी ठेव, मला पाय काय नको, ही खरी मागणी. पण 100 देऊन लाखाची मागणी करणं, मग स्वामी बिलात मारतात. मग हा असंही ही स्वतः काय कर, देवाजवळ काय मागायचं ठरवत जावं. त्यांच्या स्वप्नात सुद्धा कधी कधी स्वामीजी येतात, स्वामी समर्थ येतात, काही दृष्टांत देतात, दाखला देतात, ही वस्तू देते. पण जे वाईट आहेत, त्यांचे विचार वाईट आहेत सगळं, ही किंवा ते आहे आता अनैतिक संबंध आहेत, आपल्या भाषेत सांगायचं म्हणलं, शुद्ध भाषेत, आमच्या भाषेत ठोके संबंध आहेत, असून द्या. ह्या संबंधामध्ये काय असं वेगळं घडलं की डायरेक्ट एवढी मोठी घटना घडली. फक्त एकच गोष्ट होती की याच्या स्वप्नात हिचं डाग बसलं, बामाबाईचं, अनिलच्या. म्हणला प्लॅस्टिकच्या फोग्यात विषचे पिऊन, फोगा टाकून देऊन, अशी विषचा घ्यायचा, सरा दाबून मुठ वडतोंड करून मुठ दाबायची, पिऊन टाकायचा, हातभट्टी पिणे स्टाईल पिऊन द्यायचं. त्याच्यातून पाकिट काढायचं, मीठ असतं, तर मिठात बोट व्हायचं, साठायचं, ओके झाला विषय. फक्त नाव ऐकून ये बा, हां, जॉनी वॉकर, अरे हाय फाय फ्रेंड, कवा तरी घ्यायचीच बरं का, आईश कवा करायचो आपण, कपडे नाही चांगली, सेंट नाही चांगलं तुझ्या, अरे मग मरे बसली का तुझ्या, तू काम करणार, कष्ट करणार, जगणं असं नाही लोकांचं. फोकाट पाहिजे, फोकाट, फोकाट खायचा, म्हणजे परमिशन फक्त हाय क्लासवर लोकांना, आपल्याला नाही, सर्वसामान्याला नाही. आपण थोडं पुढे गेलं 10 फूट तरी शिट्टी मार, साईडला घे, पावती फाड, तू जबरा क्रॉसिंग. जसं काय तो पाकिस्तानातून इथं आलाय बा, अशी तर आम्ही म्हणलो होतो पुण्यात एका पोलिसाला, हां तुम्ही 8 मिनटं, आणि ती महिला पोलीस होती, अडवायला घ्या साईडला. म्हणून मॅडम काय झालं, तुम्ही 6 फूट पुढे गेला जबरा क्रॉसिंगच्या. त्यांना साहेब तुम्ही असं बोलता जसं काय मी पाकिस्तानची बॉर्डर क्रॉस करून मारतो, मी अतिरेक्यासारखं बोलताय, धामध्याने एवढं तेवढं काय नाही बा, काय द्या म्हणते. हां नाही, औषध द्या असतं, पावती बिवती काय नाही, जमतं सगळं. ह्या घटनेमध्ये ह्यांनी बॉर्डर क्रॉस केली, ह्यांनी अशी कॉट की ह्याच्या मनात जे हे होतं, मनात बसलं की दागिनं, पण दाडस होत नव्हतं. कायद्याला बायचा, पोलिसला बायचा, आयला नको बा, वर बाडली तर बाईक कंप्लीट करीन, हानीन मारीन, खून बिन त्याच्या डोक्यातही नव्हता. तारीख उजाडली 24 जून 2025. त्या दिवशी ठरलं बा, आज 8ला रंगारंग कार्यक्रम आपल्याला माळा करायचा, बिगर कपड्याचा. हां, लोकांचा अवघड आहे, बिगर कपड्याचा. भया तुझं तर काय बी, बरं जाऊ मी उरकते कामं, ते काय ते त्यांचं लय भारी चालतं, तुम्हाला नाही माहीत, तुम्हाला आतलं अजिबात कळतच नाही काय. हां, ज्यांचं जमलेलं आहे ना, त्यांचं लय असं समविचारी विचारानं चालतं, कुठं कसं काय, कोणी 2 पावलं मागं, कोण 2 पावलं पुढं, हा असं असतं. चालतंय म्हणलं, गेली बाई. त्या वेळेला काय झालं, ह्यांच्या दोघात वाद झाला, किरकोळ गोष्टी गेल्यानंतर संबंध बिंबंध सगळं उरकलं होतं, वाद झाला असं तसं. पैसे देवाण असं काय म्हणजे याच्या आत्ताच्या स्टेटमेंटनुसार हे आरोपीच्या अनिलच्या पैशाची मागणी यांनी केली, ऊस न दे म्हणत होता. मग एवढं डाग घेऊन फिरती,
ही चुकी आहे बरं का. आत्ताच्या काळात चेन वाढणारी बिडणारी तर लय सिटीत, ग्रामीण भागातसुद्धा प्रकार करतात. आमच्या गावात एका किराणा दुकानदार चालणाऱ्या महिलेचं काहीतरी 5-10 रुपयाचं द्या मानला तो माणूस, एक गाडी चालू ठेवली, हिसका मारा गेला पडून सापडला नाही अजून, CCTV काय नव्हता. असं घटना ग्रामीण भागातसुद्धा घडायला लागल्यात. सतर्क करायला पाहिजे सावध. आणि लय हाऊस बायांना मिरवायची, दिवस नाही राहिलं हो मिरवायचं सध्या, असा विषय. तीन पैसे माहिती आहे, तिने नकार दिल्यावर तिने एक चापट मारली त्याला, याचा निमित्त लिहून गोटा घेतला तिच्या डोक्यात घातला. हां, तिला आली तव आली म्हणजे थोडक्यात काय म्हणते त्याला तुमच्या शुद्ध भाषेत, गेरी आली, चक्कर काय आली, हां तव आली, पडली खाली. अगं उठ ना, अगं उठ ना. यांनी हलवून बघितलं, मला 2-3 उठवित होतो, उठणाच. त्या हातानं कळलं की ते डोक्या खालून गावतात त्याला, ते रक्ताचं ओघळ दिसलं. झालं काय असं, दगड येतो नारळावाने असला तरी, डोक्याच्या कवट्यात तडा गेल्यानंतर त्यातून रक्त प्रवाह चालू होतो, माणसाला गेरी चक्कर येते, थोड्या वेळ माणूस मरतो. ही तर प्रचंड गार पाडलं, ती उठत नाही म्हणलं, ह्याच्या डोक्यात दुसरं काय नाही. दवाखान्यात नेणे बिणे आमचे विषय नाही, गुतायचं नाही ना. गाडी साईडला लावलेली, अंधारच्या 8, 8:30, 9 वाजलेल्या, यांनी सगळे तिच्या जागेने काढून घेतले. त्याच्यात काही बेंटेकची बी होती. मग असं आहे लोकांचं, म्हणजे लय मोठं असं ना, ती थंबनेलमध्ये फोटो वरून आले बघा दागिने किती, पण जे लय मोठे ना 5 तोळं असं 4 तोळं ते बेंटेक्स असतं, आणि जे बारीक बारीक असतं ते ओरिजिनल असतं. कारण जसे आपली आवक तसं ते माणूस सोनं करतो. आता तर काय सोनं आवक बाहेर गेले, लाख रुपये तोळा कर्णावळ पकडून 1,08,000 झालं. तिथून तो बघितलं, दागिने घेतलं, म्हणला बागला भाऊ. पिशवी तपासली, त्याच्यात 1,300 रुपये सापडले. मग अजून पेट्रोल सकट नाही झाली. म्हणला आता स्टँडर्ड इंग्लिश हाणलं, दांडकं गेलं गड निघून. मग त्याला काय गर आहे का, डायरेक्ट तो काय कुठं जाते, डायरेक्ट पाहुण्याकडे दुसरा तालुका बदलून गेला निघून, जाऊन द्या. आता हे जे पोलीस स्टेशन सकाळच्या पारी लगेच दिसतं ना लोकांना, लगेच कळलं की पोलीस पाटील सचिन सानप हे पोलीस निरीक्षक आहे, त्यांची टीम आहे. सुंदर काम केलं. जिथं चांगलं आहे त्याचं कौतुक केलं पाहिजे. हां, एका महिलेची हत्या झाली, का झाली असं कसं, त्यांनी व्यवस्थित सगळं पंचनामा केला, PM ला बॉडी पाठवली, त्याच्यानंतर महिलेची ओळख पटवली, सगळ्या गोष्टी होत्या, ओळख पटवली, खबरे बिबरे सगळं नेटवर्क असतं, ते कोण काय कसं आणि आमच्या तमकाच्या गाडी कुणी सांगतं, दिसत होती कायम तिथलचेच राहणारे होते, मानलं दिसून द्या. शो काय सापडा ना, याचं स्केच तयार केलं तर याचा ओरिजिनल फोटो सापडा ना. CCTV एका ठिकाणी दिसायचा, पण तो अस्पष्ट होता. त्याचा जो मित्र कोण होता, मग मित्र उचलला, म्हणला साहेब फक्त कवा 90% आमचा संबंध आहे. म्हणले तुला काय टेन्शन नाही, तुझा काय संबंध नाही, काय नाही, हा आपल्याला पकडायचा आहे, बस गाडीत. सारखे राऊंड मार, इकडं मार तिकडं मार, खबरे बिबरे सगळीकडे पेरले. हा कुठं असा तो कुठला, तुझ्या बोलण्यातून कुठला पाहुणा कुठला काय, तिथून 38 किलोमीटर अंतरावर त्या रस्त्याने तो जाणार आहे असं त्याला कळलं. पोलिसनी फिल्डिंग लावली, यांनी ओळखला बघा, तो अनिल गोविंद संधनशिव आहे, संधनशिव. बरं, मग काय तिथं काय संधनशिव आडनाव असेल सुट्टी नाही, शिव असलं आडनाव तरी ही शिवाचं काम आहे का, अजिबात नाही. उचलला पालखी, उचलला तिरडी म्हणा त्याची, आणला बा, सांग कसं कसं झालं, काय झालं, कसं मारलं, जे तुम्ही आता त्यांनी स्टेटमेंट लेखी दिलं. आता हा गुतला, हत्या झाली 24 जूनच्या रात्री, आणि तब्बल 15 दिवसांनी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं. आता ती जाणार, त्याबद्दल वाद नाही. आता 90 नाही, संग्राम नाही, आणि काहीच नाही. हां, म्हणजे असं रॉयल स्टॅग म्युझिक तर अजिबातच नाही त्याचं म्युझिक तिकडंच वाजणार. आता हा ते दिसायला जर बरं असलं तर अजून बी, हां तुम्हाला माहिती नाही, एक आतली गोष्ट सांगू नको. एक पुरुष तुरुंगामध्ये, एक पुरुष दुसऱ्या पुरुषाला कधी कधी लुंग्या किंवा स्त्रीवेश साडी असं नेसायला लावतात, नेस. मग संडासमधली लाईट बंद करतात आणि जाऊन द्या मोरते. हां, हे पण खरं आहे, सांगत नाही कोणी, लय अवघड आहे ह्या जगात, लय अवघड. त्यामुळे काय करा, नका नाही ह्या गुन्हेगारीच्यात पडू, ह्याच्यातून बाहेर पडा. ह्यातून बाहेर पडायचं, सगळ्यात जवळचा मित्र दारू बिरू तसला होऊ शकत नाही. काय आपलं पासबुक आणि आपण बस. आता थोडं लेट झालं ना तरी अजून लेट करू नका. आता मी थोडा आटापतं घेतो. रामकृष्ण हरी माऊली.